सोलापूरसह 11 महापालिकांच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचं दमदार वर्चस्व. अहिल्यानगरचा अपवाद वगळता पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर. घाटकोपरच्या नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड. प्रभागात आनंदाचं वातावरण. कार्यकर्त्यांनी ही निवड घाटकोपरसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत केला शुभेच्छांचा वर्षाव. मालेगाव महापालिका महापौरपदी शेख नसरीन बानो खालिद यांची निवड. इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो 43 मतांनी विजयी तर शिंदेच्या शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद विजयी. शान-ए-हिंदनं शिवसेनेचे ॲडव्होकेट निलेश काकडे यांचा केला पराभव. शान-ए-हिंद यांना मिळाली 43 मतं तर शिवसेनेच्या निलेश काकडे यांना मिळाली 18 मतं. उपमहापौरपदाचा कार्यभार घेताच विलास शिंदे यांची कामाला सुरुवात. शहरातील विविध प्रश्नांवरती बैठका घेतला आढावा. पुढच्या 100 दिवसात शहरात बदल दिसेल, विलास शिंदे यांचं आश्वासन. शिंदे गटाच्या शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार. सुनावणी दरम्यान शायना एनसी यांचा जबाब नोंदवण्यात आला. पुढची सुनावणी 21 फेब्रुवारीला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये मान्यवरांशी साधला संवाद. 2 दिवसीय व्याख्यानाला संघाकडून सिने अभिनेता शाहरुख खान, सलमान खानसह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना निमंत्रण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबईत समाजातील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांसोबत संवाद. बोरिवली पश्चिम स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसात अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई. आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. रस्त्यावरील फेरीवाल्यांवरती सरसकट कारवाई का होत नाही, मनसेकडून सवाल उपस्थित. मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बेकायदा बांधकामं तात्काळ पाडण्याची नगरसेवक जय ठाकूर यांची मागणी. बेकायदा झोपडपट्टीमुळे परिसरातील सोसायटीधारक त्रस्त. MSRTC आणि IRBच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या वाहतूक सेनेनं विचारला जाब. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाके बंद करण्याचा दिला इशारा. टँकर उलटून 32 तास झाली होती वाहतूक ठप्प. वर्ध्याच्या देवळीचे भाजप आमदार राजेश बकाने यांनी कोटेश्वरमधील पुरातन शिवमंदिरात केला रुद्राभिषेक. वाढदिवसानिमित्त बकाने यांनी सपत्नीक केला रुद्राभिषेक. जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मदतीचा हात. इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाख रुपयांची मदत. बिल्डर सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आक्षेपार्ह प्रकारानंतर तक्रार करूनही अद्याप अटक न झाल्यानं वंचित बहुजन आघाडी आक्रमक. कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधल्या रहेजाच्या ऑफिसची तोडफोड. धुळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तरुणानं मद्याच्या नशेत मंडपाची तोडफोड करत शिवीगाळ केल्याची घटना. घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप. समाजकंटकांवर कारवाईची मागणी. जालन्याच्या पारतूर शहरात आढळलं नवजात स्त्री जातीचं अर्भक. घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त. अर्भक शहरातील मुख्य चौकातील एका पायरीवरती कागदात गुंडाळून ठेवलं. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. जालन्यामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 15 ते 20 जणांना विषबाधा. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. जुना जालना भागातील टुपुरा भागात घडली घटना. प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प उभारला जाणार. आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश. नवी मुंबई स्वच्छ शहर हेच आपल्यासमोर उद्देश. मंदा म्हात्रे यांचं वक्तव्य. राज्यात पुन्हा थंडीचा कडाका. तापमानात 4 अंशांची घट. पश्चिमी चक्रवाताचा परिणाम. महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस गारठा. मालेगाव पुणे गारठलं तर उत्तर भारतातही बर्फवृष्टी.
राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी होणार. प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार. ग्रामीण भागातील शेतजमिनींचा नकाशा तसंच सातबाऱ्यातील तफावत दूर करण्यासाठी बावनकुळेंचा निर्णय. गोवंडी स्थित बुद्धनगर झोपडपट्टीतील सार्वजनिक प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था. स्वच्छतेशी संबंधित सुविधा हा मूलभूत मानवाधिकार असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका अधिकाऱ्यांवर ओढली ताशेरे. 1 मार्चपासून UTS ॲप कायमचं बंद होणार. आता रेल 1चा वापर अनिवार्य. सगळ्या रेल्वे सेवा आता एकाच रेल 1 या ॲपवरती मिळणार. नंदुरबारमध्ये हेल्मेट सक्तीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. हेल्मेट घालूनच कार्यकर्त्यांचा निषेध. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलं निवेदन. दंड वसुली थांबवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करत 7 जहाल नक्षलवाद्यांना केलं ठार. सगळ्या नक्षलवाद्यांना मिळून होतं 71 लाख रुपयांचं बक्षीस. तर कारवाई दरम्यान 1 जवान शहीद, 1 जखमी. पुण्यात भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर स्मृती समारोहासह लता मंगेशकर वैद्यक रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. कोइंबतूरच्या गंगा हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर श्री राजशेखरन यांचा पुरस्कारानं सन्मान. बीडच्या परळीत होणार देशपातळीवरील पशुधन महाएक्स्पो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून 3 दिवसीय राष्ट्रीय महापशुधन एक्स्पोचं आयोजन. 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार महाएक्स्पो. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्रानं मिळवलेल्या प्रथम क्रमांकाचं मराठी कलाकारांकडून कौतुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मराठी कलाकारांनी मानले आभार. विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तीची पुनर्स्थापना. जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर मंदिरातील मूर्ती पुन्हा नव्यानं स्थापित. धार्मिक विधी करून मंदिरांच्या विश्वस्तांकडून परिवार देवता दर्शनाला भक्तांसाठी खुल्या. बुलढाण्याच्या शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी. मंदिर आज आणि उद्या सलग 24 तास दर्शनासाठी खुलं. श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त हजारो भाविक शेगावात दाखल. तर उद्या 1,500 पेक्षा अधिक भजनी दिंड्या दाखल होण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात 274 वर्षांची परंपरा असलेली खंडोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू. यात्रोत्सवानिमित्त विक्रीसाठी अश्व बाजारात दाखल, मात्र मंदीचं सावट. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आजपासून अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं आयोजन. संमेलनाचं उद्घाटन राम पंडित यांच्या हस्ते संपन्न. तर संमेलनासाठी देशभरातून 200च्या वर गझलकारांची हजेरी. राज्याच्या बाजारांमध्ये सोयाबीनची आवक कमी मात्र मागणी चांगली. राज्यातील प्रक्रिया प्लांट्सचा खरेदी दर 5,600 ते 6,000च्या दरम्यान. तर खुल्या बाजारात सरासरी प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपयांचा दर. कापूस बाजारात मागील 4 दिवसांपासून चढ उतार. बहुतांश बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या दरम्यान. तर काही भागात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर. कापसाचे दर 8,200 रुपयांवर. तुरीच्या दरात मोठी तेजी. हमी भावापेक्षा तुरीला जास्त दर. प्रति क्विंटल तुरीला 8,500 इतका दर. उत्पादनात घट झाल्यानं मोंढ्याला तुरीची मागणी वाढली. कलिंगडाची आवक घटली. बाजारभाव मात्र तेजीत. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणी. कलिंगडाला सरासरी प्रति क्विंटल 1,900 ते 2,000 रुपयांचा दर. नाशिकमध्ये टोमॅटोचे दर घसरले. टोमॅटोला प्रति किलो 10 रुपये भाव. नाशिकचा टोमॅटो उत्पादक हवालदिल. नंदुरबारच्या भाजीपाला मार्केटमध्ये मेथीच्या भाजीची मोठ्या प्रमाणात आवक. मेथीची जोडी 10 रुपयाला मिळत असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा. काही दिवसांआधी 20 ते 30 रुपयांना विकली जात होती जोडी. जालन्याच्या पिंपळगाव रेणुकाई परिसरातील एका शेतकऱ्यानं 3 एकर मेथीच्या शेतात सोडल्या शेळ्या. मेथीला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत.